2026 सालसाठी मिथुन राशीसाठी 10 मोठ्या भविष्यवाण्या। मिथुन राशीच्या लोकांसाठी जीवनाचे मूलभूत सत्य हे आहे की प्रत्येक अनुभव आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला समाधान देण्यासाठी येतो। कधी-कधी वेळ आपल्यावर हसते आणि कधी-कधी आपली परीक्षा घेण्यासाठी कठोर रूप धारण करते। मित्रांनो, गेल्या वर्षभरात तुम्हाला हे चांगले वाटले आहे। कधी-कधी असे वाटले की परिस्थिती तुमच्यापेक्षा वेगाने पुढे जात आहे आणि तुम्ही टिकून राहू शकत नाही। गोंधळ तुमचे मन भरून गेले, निर्णय जबरदस्त वाटले आणि विचारांच्या ओझ्याने तुमची झोप हिरावून घेतली। मित्रांनो, तुमचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे तुमचे मन तीक्ष्ण आहे। तुमच्याकडे अनेक कल्पना असल्या तरी परिस्थितीने तुम्हाला वारंवार अडथळा आणला। काही नाती जी आधारासारखी वाटत होती ती प्रश्न बनली। काही संधी येताच निसटून गेल्या। पण या सर्वांमधून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःशी संवाद साधणे कधीही थांबवले नाही। तुम्ही तुटला असाल, पण तुम्ही तुटला नाही। मित्रांनो, हीच मिथुन राशीची खरी शक्ती आहे। प्रत्येक अडचणीतून शिकणे म्हणजे हळूहळू स्पष्टतेकडे जाणारा काळ। मित्रांनो, गोंधळाचे धुके दूर होईल, निर्णय मजबूत होतील आणि आत्मविश्वास परत येईल। लक्षात ठेवा, गोंधळातही विचार करण्याची कला शिकणारेच भविष्यात तुमचे मार्गदर्शन करतात। तुमच्या वेळ येत आहे जेव्हा शब्द तुमची ताकद बनतील आणि विचार तुमची ओळख बनतील, कारण आता 2026 चे दार उघडणार आहे आणि हे दार फक्त एका वर्षाचे दार नाही, तर तुमच्या आयुष्यात एका नवीन सुरुवातीचे चिन्ह आहे। मित्रांनो, हे वर्ष तुमच्यासाठी फक्त एक नवीन वर्ष असेल असे नाही, तर नवीन अध्याय, नवीन संधी आणि नवीन प्रकाश घेऊन येईल। मित्रांनो, 2025 ने तुम्हाला शून्यात पडायला शिकवले, तर 2026 तुम्हाला उडायला शिकवेल। हो, हे वर्ष तुमच्यासाठी नवीन आशेचा प्रकाश घेऊन येईल। हा काळ तुमच्यासाठी एक नवीन दिशा ठरवणार आहे, जिथे तुमचे भूतकाळातील संघर्ष तुमची ताकद बनतील आणि तुमचे जखमा तुमची ओळख बनतील। मिथुन राशीसाठी 2026 तुमच्या आयुष्यात 10 मोठे बदल आणेल। असे बदल जे तुमचे विचार बदलतील, तुमचा मार्ग बदलतील आणि तुमची हरवलेली ठिणगी पुन्हा जागृत करतील। हे वर्ष तुम्हाला दाखवेल की जे तुटते ते अधिक उजळते, जे तुटते ते नवीन रूप शोधते, जे दुःख सहन करतात तेच विजयासाठी पात्र होतात। तर प्रिय मिथुन राशी, कृपया हा व्हिडिओ पाहत रहा, कारण तो तुमच्या चंद्र राशीवर, तुमच्या जन्म राशीवर आधारित आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमचे प्रेम दाखवा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। तर मित्रांनो, चला 2026 साठी मिथुन राशीसाठी 10 प्रमुख भाकिते एक्सप्लोर करूया। आज आपण जानेवारी ते डिसेंबर या प्रवासाचे डिकोड करूया, जिथे शनी तुम्हाला त्रास देणे थांबवेल आणि तुम्हाला उज्ज्वल करण्यास सुरुवात करेल। 2026 मध्ये जबाबदारी जास्त असेल, परंतु बक्षीस आणखी मोठे असेल। तर चला तुमच्या भविष्यातील तारे डिकोड करूया। 2026 ची इमारत ज्या 4 खांबांवर उभी आहे ते 4 प्रमुख ग्रह आहेत। जोपर्यंत तुम्हाला त्यांच्या हालचाली समजत नाहीत, तोपर्यंत लहान घटनांचा अर्थ हरवला जाईल। तर चला ज्योतिषीय प्रवासाला सुरुवात करूया। मिथुन राशी क्रमांक 1 साठी पहिले भाकिते म्हणते की अंकशास्त्रानुसार येणाऱ्या वर्ष 2026 चा योग 10 आहे, म्हणजे 1 आणि क्रमांक 1 चा स्वामी सूर्य आहे। मित्रांनो, मिथुन राशीसाठी सूर्य हा धैर्य, दृढनिश्चय आणि अभिव्यक्तीच्या 3ऱ्या भावाचा स्वामी आहे। त्याचा संदेश अगदी स्पष्ट आहे। 2026 हे नशिबाचे वरदान नाही, तर कठोर परिश्रमाचे आशीर्वाद आहे। मित्रांनो, या वर्षी सूर्य असे म्हणत असल्याचे दिसते की कठोर परिश्रम करा, मी तुम्हाला प्रगतीचे सिंहासन देईन। या वर्षी तुमचे यश थेट तुमच्या धैर्यावर,
तुमच्या वेगावर आणि तुमच्या संवाद कौशल्यावर अवलंबून असेल. हिंदू कॅलेंडरनुसार या वर्षाचे नाव रौद्र आहे, जे सूचित करते की जागतिक स्तरावर सौम्य अशांतता आणि बदलाच्या लाटा येऊ शकतात. तथापि मिथुन राशीच्या लोकांसाठी हे राशी भीतीचे लक्षण नाही, तर आत सुप्त असलेल्या योद्धा स्वभावाच्या जागृतीचे लक्षण आहे आणि आत्मविश्वास बाळगण्याचे कारण आहे. या वर्षाचा अधिपती गुरु आहे आणि मंत्री मंगळ आहे, जो ज्ञान आणि शक्ती, विवेक आणि शौर्य यांचे अद्भुत संयोजन आहे. तर मित्रांनो, या वर्षाला ऐतिहासिक बनवणाऱ्या ग्रहांच्या स्थितींवर एक नजर टाकूया. मिथुन राशीसाठी दुसरी भविष्यवाणी अशी आहे की 2026 मध्ये शनी तुमच्या 10व्या घरात मीनमध्ये संपूर्ण वर्षभर राहील. मित्रांनो, याला ज्योतिषशास्त्रात कंटक शनी म्हणतात. पण काळजी करू नका, कंटक म्हणजे काटे आणि सुधारणा दोन्ही. मित्रांनो, शनी तुम्हाला येथे चमकवेल. वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या लग्नात म्हणजेच तुमच्या पहिल्या घरात आणि 2 जून नंतर तुमच्या दुसऱ्या घरात म्हणजेच कर्क राशीत उच्च स्थानी असेल. ही वर्षातील सर्वात मोठी घटना आहे. दरम्यान कुंभ राशीत म्हणजेच तुमच्या 9व्या घरात बसलेला राहू तुम्हाला मोठी स्वप्ने दाखवेल आणि परदेश प्रवासाची शक्यता निर्माण करेल. मित्रांनो, आमच्या माहितीनुसार राहू 9व्या घरात आहे, जो तुमच्या पहिल्या आणि 5व्या घरात जोडतो. याचा अर्थ तुमचे मन, तुमचे नशीब आणि तुमचे व्यक्तिमत्व एकरूप होईल. तुम्ही जे काही ठरवाल ते तुम्ही साध्य कराल. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे वळूया. तुमचे करिअर, तुमची नोकरी आणि तुमचा व्यवसाय. मिथुन राशीसाठी तिसरी भविष्यवाणी तुमच्या करिअरचा स्वामी शनी अशी आहे की 2026 मध्ये मिथुन राशीसाठी शनी स्वतःच्या घरात नाही, तर दुसऱ्या घरात स्थित असेल. मित्रांनो, आपल्या शास्त्रांमध्ये शनी कर्माचा कर्ता मानला जातो आणि तुम्ही 10व्या घरात शनीची स्थिती अशा प्रकारे समजू शकता जसे आई गरुड तिच्या पिलांना उंच कड्यावरून ढकलते जेणेकरून ते उडायला शिकू शकेल. 2026 मध्ये शनी तुम्हाला काम करायला लावेल. ते वाढेल. तुम्हाला असे वाटेल की तुमच्या कठोर परिश्रमानंतरही परिणाम हळूहळू येत आहेत. पण लक्षात ठेवा, शनी तुम्हाला येथे जो दर्जा आणि प्रतिष्ठा देईल तो असा असेल जो तुम्ही गेल्या 30 वर्षात अनुभवला नसेल. त्याची वेळ काळजीपूर्वक समजून घ्या. जानेवारी ते मार्च हा काळ जुन्या फायली साफ करण्याचा आहे. मित्रांनो, तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील कोणतेही कायदेशीर अडथळे वर्षाच्या सुरुवातीलाच दूर होतील आणि यावर्षी कोणताही मिथुन बेरोजगार राहणार नाही. पुढे 2 एप्रिल ते 11 मे हा काळ येतो, ज्याला तुम्ही तुमच्या करिअरची शिखर म्हणू शकता. तुमच्या कॅलेंडरवर ही तारीख चिन्हांकित करा. मित्रांनो, ऊर्जा घटक असलेला मंगळ तुमच्या 10व्या घरात प्रवेश करेल. कल्पना करा की मंगळ शनीच्या घरात प्रवेश करत आहे. हा असा काळ आहे जेव्हा तुम्हाला अचानक पदोन्नती मिळेल. जर तुम्हाला मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा स्टार्टअप सुरू करायचा असेल तर हा 40 दिवसांचा काळ सुवर्णकाळ आहे. या काळात पगारात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता देखील आहे. मित्रांनो, 27 जुलैनंतर कथेत थोडासा ट्विस्ट येईल. मित्रांनो, 27 जुलै रोजी शनी मागे जाईल. मागे शनी म्हणजे भूतकाळात परतणे. जर तुम्ही तुमचा व्यवसाय पूर्वी बंद केला असेल तर तो पुन्हा सुरू होऊ शकतो. तुमचे वरिष्ठ किंवा बॉस जे आतापर्यंत तुम्हाला पाठिंबा देत नव्हते किंवा तुमचे वडील जे तुमच्यावर नाराज होते, ते अचानक त्यांचे वर्तन बदलतील आणि तुमच्या पाठीशी उभे राहतील. कामाच्या ठिकाणी होणारा कोणताही छळ किंवा राजकारण संपुष्टात येईल. मित्रांनो, हे वर्ष तुमच्या कारकिर्दीसाठी काट्यांचा मुकुट धारण करण्यासारखे आहे. तुम्हाला जबाबदारी मिळेल आणि त्यासोबतच प्रचंड शक्तीही मिळेल. फक्त शर्टकट घेऊ नका, कारण शनी पाहत आहे. क्रमांक 4, मिथुन राशीची चौथी भविष्यवाणी. मित्रांनो, आता मिथुन राशीला कोणत्या भागाबद्दल सर्वात जास्त उत्सुकता असावी
याबद्दल बोलूया. संपत्ती, मालमत्ता आणि पैसा. मित्रांनो, 2026ला आर्थिक बदलाचे वर्ष म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आमच्या आकडेवारीनुसार या वर्षी 3 ग्रह मंगळ, सूर्य आणि गुरु वेगवेगळ्या वेळी उच्च स्थानांवर उगवतील आणि तुम्हाला संपत्ती मिळवून देतील. हा पहिला टप्पा आहे. वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यात 16 जानेवारी ते 20 जून या काळात मंगळ अतिशय शक्तिशाली स्थितीत आहे. ज्योतिषशास्त्रात त्याला आर्थिक अंगरक्षक म्हटले जाते. मंगळ तुमच्या 8व्या, 9व्या आणि 11व्या भावावर देखील प्रभाव पाडेल. याचा अर्थ सर्व दिशांनी पैसा येईल. अडकलेला निधी परत मिळेल. तुमच्या सासरच्या लोकांकडून लाभ मिळू शकतो. विमा परिपक्वता किंवा परतफेड मिळू शकते. परदेशातूनही पैसे येतील. त्यानंतर 2 जून नंतर दुसरा टप्पा येतो. खरा जादू 2 जून 2026 रोजी घडेल. गुरुस्वामी तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल आणि तिथे उच्च स्थान मिळवेल. ही घटना 12 वर्षांनी घडत आहे. मित्रांनो, धन घरात उच्च स्थानावर असल्याने तुमचे बँक बॅलन्स, बचत आणि ब्रँड व्हॅल्यू रॉकेट होईल. हा असा काळ आहे जेव्हा तुम्ही पैसे कमविण्यासाठी घाई करणार नाही, परंतु संधी तुमच्याकडे येतील. जर तुम्हाला पूर्वी शेअर बाजारात किंवा लॉटरीमध्ये नुकसान झाले असेल तर आता ते नफ्यात बदलू शकतात. जर तुम्ही तुमचे स्वप्नातील घर किंवा लक्झरी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 6 फेब्रुवारी ते 19 एप्रिल या कालावधीची नोंद घ्या, जेव्हा बुध आणि शुक्र ग्रहाचे भ्रमण होते, ज्यामुळे मालमत्ता खरेदीची मजबूत शक्यता निर्माण होते. पण थांबा मित्रांनो, सर्व काही इतके उज्ज्वल नाही. एक मोठी चेतावणी आहे. 18 सप्टेंबरच्या सुमारास मंगळ तुमच्या दुसऱ्या घरात दुर्बल होईल. या काळात तुम्हाला खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. डेटावरून असे दिसून येते की हा काळ कोळसा जाळण्याचा आहे. तुमचे शब्द आणि राग तुम्हाला स्वतःच्या पायावर गोळी मारण्यास प्रवृत्त करू शकतात. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पैसे उधार देणे किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळा. येथे चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे. 5व्या क्रमांकावर मित्रांनो, करिअर आणि पैशाच्या बाबतीत 2026 मध्ये तुमच्या नातेसंबंधांचे काय होईल? मित्रांनो, वर्षाच्या सुरुवातीला 2 जूनपर्यंत गुरु तुमच्या लग्नात आहे आणि त्याचा दृष्टिकोन तुमच्या 7व्या घरात, लग्नाच्या घरात आहे. ही एक दिव्य दृष्टी आहे. अविवाहितांसाठी लग्नाची घंटा वाजण्याची वेळ आली आहे. नातेसंबंध निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. जर तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव किंवा वियोग असेल तर बृहस्पती ते तुटण्यापासून वाचवेल. हा समेट घडवण्याचा काळ आहे. दरम्यान 6 फेब्रुवारी ते 14 मे दरम्यान शुक्र ग्रहाचे भ्रमण प्रेमविवाह निर्माण करत आहे. जर तुम्हाला प्रपोज करायचे असेल तर अजिबात संकोच करू नका. फक्त पुढे जा. प्रेमासाठी हा सुवर्णकाळ आहे. 2 जून नंतर बृहस्पती दुसऱ्या घरात जाईल, जिथे तो तुमच्या कुटुंबाचा विस्तार करेल. हे वर्ष मुले जन्माला घालण्याची योजना आखणाऱ्या जोडप्यांसाठी आशीर्वाद घेऊन येईल. तुमच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मुलाच्या जन्माची चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते, परंतु सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक आहे. राहू तुमच्या 5व्या भावावर 9व्या भावातून आणि शनी तुमच्या 7व्या भावातून 7व्या भावातून दृष्टी देत आहे. याचा अर्थ असा की संशय आणि अहंकार तुमच्या नात्यांचे शत्रू बनू शकतात. विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये, जेव्हा मंगळ आणि शुक्रची स्थिती थोडी कमकुवत असते, तेव्हा तुम्हाला तुमच्या बोलण्यावर अत्यंत नियंत्रण ठेवावे लागेल. कठोर शब्द दीर्घकालीन नातेसंबंध खराब करू शकतात. 6वा क्रमांक मिथुन राशीसाठी 6वा भविष्य. मित्रांनो, अनेकदा कुंडलींमध्ये आपण नोकरी आणि व्यवसायाबद्दल बोलतो, पण घरातील खरे मालक म्हणजे आपल्या आई आणि बहिणींना विसरतो. पण आजच्या व्हिडिओमध्ये असे होणार नाही. मित्रांनो, जर तुम्ही गणी असाल, गृहिणी असाल आणि तुमची राशी मिथुन असेल,
तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम वर्षाच्या सुरुवातीला गुरु तुमच्या लग्नात आहे. याचा अर्थ असा की तुमचा आवाज कुटुंबात ऐकू येईल. जर आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जात आहे, तर 2026 मध्ये ते बदलेल. कुटुंबात तुमच्या निर्णयांचे आणि सल्ल्याचे कौतुक केले जाईल. गुरु तुम्हाला असे ज्ञान देईल जे तुम्हाला मोठे कौटुंबिक वाद शहाणपणाने सोडवण्यास मदत करेल. दुसरे म्हणजे 2 जून रोजी गुरु तुमच्या दुसऱ्या घरात प्रवेश करेल, तेव्हा बचत आणि सोने तुमच्यासाठी सर्वात आनंदाचा काळ असेल. तुमची वैयक्तिक बचत लक्षणीयरित्या वाढेल. म्हणूनच सोन्याचा कारक गुरु 2 जून नंतर सोन्याचे दागिने खरेदी करण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्ही तुमच्या बँक बॅलन्सचे व्यवस्थापन करण्यात तुमच्या पतीलाही मागे टाकू शकता. तिसरे म्हणजे डेटा असेही दर्शवितो की काही अडचणी येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही टिफिन सेवा, बुटीक, ट्यूशन किंवा ऑनलाईन काम यासारखे घरगुती व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर मे आणि जून हे सर्वोत्तम महिने आहेत. शनी 10व्या घरात आहे, जो घरातून काम करताना तुम्हाला एक नवीन ओळख निर्माण करण्यास मदत करेल. तथापि एक इशारा आहे. 18 सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान जेव्हा मंगळ दुसऱ्या घरात कमकुवत असेल, तेव्हा घरातील वातावरण बिघडू शकते. हा ग्रहांच्या खाचा काळ समजा. या काळात तुमचे बोलणे थोडे कठोर होऊ शकते. तुमच्या सासू, सासरे किंवा पतीसोबत छोटासा वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून उपाय म्हणून घरात शांतता राखण्यासाठी या काळात वादविवाद टाळा. स्वयंपाकघरात काम करताना शांतपणे तुमच्या आवडत्या देवतेचे नाव घ्या. 7वा क्रमांक हा मिथुन राशीसाठी 7वा भविष्य आहे. मित्रांनो, आरोग्य आणि शिक्षणाचा थोडक्यात आढावा घेऊया. विद्यार्थ्यांसाठी राहू 9व्या घरात आहे, जो परदेशात शिक्षण घेण्यासाठी खूप चांगला संकेत आहे. 2 जून नंतर जेव्हा गुरु उच्च असेल, तेव्हा तुम्हाला उच्च शिक्षणात मोठे यश मिळेल. तुमचे ज्ञान वाढेल आणि तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेण्यास सक्षम असाल. 2026 मध्ये कोणतेही मोठे आरोग्य धोके नाहीत. तथापि 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मंगळ 8व्या घरात आहे, म्हणून वाहन चालवताना काळजी घ्या. दुसरे म्हणजे जून नंतर गुरु दुसऱ्या घरात आहे आणि 6व्या घरात आहे. याचा अर्थ वजन वाढणे, फॅटी लिव्हर किंवा उजव्या बाजूला पोटात अस्वस्थता यासारख्या जीवनशैलीच्या समस्या, चेहऱ्यावर मुरुमे देखील शक्य आहेत. म्हणून तुमचा आहार हलका ठेवा. मित्रांनो, ग्रह त्यांचे काम करतील, परंतु आपण स्वतःचे संरक्षण कवच तयार केले पाहिजे. 2026 मध्ये आनंद वाढवण्यासाठी आणि अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही हे 3 उपाय नक्कीच करावेत. पहिला उपाय शनी आणि राहूसाठी आहे, कारण शनी आणि राहू दोघांचाही प्रभाव आहे. म्हणून भगवान शिवाचा आश्रय घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. वर्षभर एक नियम बनवा. दररोज शिवरुद्राष्टकमचे पठण करा किंवा किमान ओम नमः शिवायचा जप करा. यामुळे तुमच्या कारकिर्दीतील अडथळे दूर होतील. दुसरा उपाय बुध आणि नशिबासाठी आहे. बुध हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे. बुधवारी गायींना हिरवा चारा खायला द्या. तसेच दररोज तुमच्या कपाळावर पांढरा चंदनाचा टिळक लावा. यामुळे तुमचा राग शांत होईल आणि बृहस्पती बळकट होईल. तिसरा उपाय धन आणि आरोग्यासाठी आहे. तुमच्या अंगठ्यावर चांदीची अंगठी घाला. यामुळे शुक्र आणि चंद्र संतुलित होतील. संपत्ती वाढीसाठी लक्ष्मी चालिसाचे पठण करा. आणि हो, 6व्या घरातील दोष दूर करण्यासाठी जिममध्ये जा, योगा करा किंवा स्पर्धेत भाग घ्या. त्या ऊर्जेला योग्य दिशेने निर्देशित करा. तर मित्रांनो, 2026 साठी मिथुन राशीचा हा संपूर्ण हिशेब होता. हे बदलाचे वर्ष आहे. हे रेकॉर्ड तोडणारे वर्ष आहे. शनिदेव
तुमच्याकडून कठोर परिश्रमाची मागणी करतील, पण त्या बदल्यात ते तुम्हाला ते देतील जे दुसरे कोणीही करू शकत नाही. आणि गुरुदेव तुमची झोळी आनंदाने भरण्यासाठी येत आहेत. घाबरू नका. फक्त कर्माच्या मार्गावर चालत राहा. सप्टेंबर महिन्यात तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवा आणि उर्वरित वर्ष तुमचेच असेल. तर मित्रांनो, मला मनापासून आशा आहे की या व्हिडिओने तुम्हाला नवीन दिशा आणि आत्मविश्वास दिला आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओ लाईक करा. तुमच्या सर्व मिथुन मित्र आणि कुटुंबासह शेअर करा आणि हो, 2026 मध्ये लहान किंवा मोठ्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.